नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. जेवणात बनवलेल्या बटाट्याच्या भाजीची चव चांगली नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन भावांनी मिळून स्वयंपाक करणाऱ्या कुकला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चाकणजवळील राक्षेवाडी येथे घडली. या मारहाणीत कुकच्या तोंडाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेबाबत जखमी कुक रामनिवास बिलाश बरई वय वर्ष 45 सध्या राहणार चाकण यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी शैलेश यादव वय वर्ष 26 आणि धर्मेंद्र यादव वय वर्ष 30 यांच्या विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मानवी शरीरास अत्यंत अपायकारक आणि जीवाला धोका निर्माण करणारे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन जप्त करत चाकण पोलिसांनी बहुळ गावाच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात सुमारे 15,000 रुपये किमतीचे रसायन जप्त करण्यात आले असून एक महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुळ गावाच्या हद्दीतील पठारे वस्ती येथे बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू काढली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी तेथे आरोपी महिलेच्या ताब्यात 2 निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम मिळून आले. या ड्रममध्ये एकूण 300 लिटर उग्रवासाचे गावठी दारू तयार करण्याचे घातक रसायन साठवून ठेवलेले आढळले. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे ठाऊक असतानाही त्याची चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने ते बाळगल्याप्रकरणी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक लढवूनही विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न करणे पुणे विभागातील 24 उमेदवारांना चांगलेच महागात पडले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि पुणे जिल्ह्यातील चाकण व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या एकूण 24 उमेदवारांवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले यांनी पुढील 3 वर्षांसाठी अपात्रतेची मोठी कारवाई केली आहे. संबंधित उमेदवारांना 13 जुलै 2026 रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यानं ही कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये चाकण नगरपरिषदेचे 10, फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेचे 13 आणि सांगली, मिरज, कुपवाड मनपाच्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. यापूर्वी पुणे महानगरपालिका आणि पंढरपूर, अक्कलकोट नगरपरिषदेच्या 40 उमेदवारांवर अशीच कारवाई झाली असून आतापर्यंत विभागातील एकूण 64 उमेदवारांना निवडणूक खर्च न दिल्यानं अपात्र घोषित करण्यात आले आहे. राज्यात दूध भेसळी विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या धडक कारवाई दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटात शेकडो किलो पांढरी पावडर टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ही पावडर नेमकी कोणती याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. गुळाणी घाटात संशयास्पद दुधाळ सांडपाणी आढळून आले असून पर्यावरण धोक्यात आल्याचे देखील स्थानिकांनी कळवले आहे. या पांढऱ्या दुधाळ पाण्याचे नमुने तपासण्याची मागणी होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील खेडघाट परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या पोत्यांमधून पांढरी पावडर टाकून दिलेली आढळून आली. काही पोत्यांवर विशिष्ट उल्लेख दिसून आला आहे. मात्र ही पावडर नेमकी कशाची आहे किंवा तिचा भेसळीशी काही संबंध आहे का याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये ही पावडर दूध भेसळीसाठी वापरली जात असावी अशी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहाजाद भट्टी याच्या देशविघातक कारवायांवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी टाच आणली आहे. समाज माध्यमांद्वारे भारतीय तरुणांना आपल्या विळख्यात ओढणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित 66 जणांची ATSने कसून चौकशी केली. या मोहिमेअंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण औद्योगिक परिसर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. शहाजाद भट्टी आणि त्याचे साथीदार हे समाज माध्यमांद्वारे भारतातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती ATSला मिळाली होती. ATSच्या पथकाने पुणे आणि पिंपरी चिंचवडसह पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने मंगळवारी भट्टी आणि त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असलेल्या 66 जणांची कसून चौकशी केली. या कारवाईत स्थानिक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने पिंपरी चिंचवडमधील विविध भागांमधून 5 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये चाकण येथून 2, रावेत, वाकड आणि भोसरी येथून प्रत्येकी 1 तरुणाचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या 5 तरुणांपैकी 3 जण मूळचे उत्तराखंडचे असून 1 जण उत्तर प्रदेश आणि 1 जण कर्नाटकचा रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत या तरुणांनी पाकिस्तानी गँगस्टर भट्टीचे व्हिडिओ आणि रील सोशल मीडियावर लाईक आणि फॉरवर्ड केल्याचे समोर आले आहे. हे तरुण थेट किंवा प्रत्यक्षरित्या भट्टीच्या संपर्कात नव्हते, मात्र डिजिटल माध्यमातून ते या जाळ्यात ओढले गेले होते. या सर्वांची चौकशी सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड ATSचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी दिली. अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चाकणमध्ये बुधवारी 15 जुलै 2026 रोजी रामरक्षा आंदोलन करण्यात आले. आणि अजून त्या अपराधांना शासन झालेलं नाही आणि म्हणून
उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी लोक घरी येत असल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून एका सख्ख्या भावाने आपल्या मोठ्या भावावर चाकूने वार करून त्याला जागीच ठार केले. ही थरारक घटना आणि धक्कादायक घटना खेड तालुक्याच्या हद्दीवर देहुगाव परिसरातील माळीनगर येथे पहाटेच्या सुमारास घडली आहे. विनायक राजेंद्र कुदळे पैवर्ष 21, सध्या राहणार माळीनगर देहुगाव, मूळ राहणार इचलकरंजी कोल्हापूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ आरोपी घनश्याम राजेंद्र कुदळे पैवर्ष 20, सध्या राहणार माळीनगर देहुगाव, मूळ राहणार इचलकरंजी कोल्हापूर याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. विनायक याने काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे परत मागण्यासाठी लोक सातत्याने त्याच्याकडे येत होते. यावरून आरोपी घनश्याम आणि विनायक यांच्यात तीव्र वादावादी झाली. वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात घनश्याम याने भाजी कापण्याच्या तीक्ष्ण चाकू विनायक याच्या छातीच्या डाव्या बाजूला खोलवर खुपसला. या जीवघेण्या हल्ल्यात विनायक अत्यंत गंभीर जखमी झाला आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. खेड बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथील कांदा बटाटा विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा 3,50,00,000 रुपये खर्चातून नव्याने उभारलेला अत्याधुनिक ऑक्शन हॉल आता शेतकरी सेवेत समर्पित झाला आहे. या भव्य प्रकल्पाच्या निमित्ताने आयोजित सत्यनारायण महापूजा, वास्तुपूजन व लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चाकण मार्केटमधील हा ऑक्शन हॉल खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला असल्याचे खेडचे आमदार बाबाजी काळे, सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील, उपसभापती क्रांती सोमवंशी तसेच बाजार समितीच्या संचालकांनी सांगितले. खेड तालुक्यातील भामा नदीच्या प्रवाहावरून सध्या खूप मोठ्या प्रमाणावर पाखरांचे थवे उडत असल्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे. नदीच्या प्रवाहावरून उडणाऱ्या पाखरांचे थवे हे निसर्गाचे एक विलोभनीय आणि सुंदर दृश्य या भागात पाहायला मिळत आहे. पाणथळ जागेमुळे आणि माशांसारख्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे नद्यांच्या काठी अनेकदा स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचे थवे दिसतात. नदीकाठच्या निसर्गाची आणि पाखरांच्या थव्यांची दृश्ये निसर्गाच्या सुंदर वातावरणाचा अनुभव देत आहेत. नद्यांच्या काठावर अनेकदा जलकावळे, सीगल्स आणि स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचे थवे आढळतात असे निसर्गप्रेमी सांगतात. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी रस्ते विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बैठक संपन्न झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग, पुणे ते शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर ते यवत उन्नत महामार्ग या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात विविध प्रशासकीय बाबींचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सदर भूमिपूजन समारंभ 18 जुलै रोजी संपन्न होणार आहे. आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की राज्यातील तसेच खेड आळंदी मतदारसंघातील रस्ते, पूल व पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासन व प्रशासनाच्या समन्वयातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या बैठकीस कृषी मंत्री दत्तामामा भरणे, खासदार सुप्रिया सुळे VC द्वारे, खासदार अमोल कोल्हे VC द्वारे, आमदार बाबाजी काळे, आमदार राहुल कुल, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार सुनील शेळके, आमदार माऊली आबा कटके, आमदार सुनील कांबळे, आमदार शरद सोनवणे, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे, आमदार हेमंत रासने, आमदार योगेश टिळेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ व या विषयाशी सर्व मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. इस परियोजना के अंतर्गत लगभग 24 किलोमीटर एलिवेटेड मल्टीलेयर हाईवे और 27 किलोमीटर लंबाई की 4 लेन एक ग्रेड से विकसित की जाएगी. मल्टीलेयर तकनीक के माध्यम से ऊपरी स्तर पर तेज गति का ट्रैफिक और निचले स्तर पर स्थानीय यातायात अलग अलग संचालित होगा, जिससे यात्रा और अधिक सुगम और सुरक्षित बनेगी. इस पूरे कॉरिडोर में चाकण जंक्शन एक अत्यंत महत्वपूर्ण और रणनीतिक केंद्र. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला नीरा नदीतील माऊलींच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. टाळ मृदुंगाचा अखंड गजर आणि माऊली माऊलीच्या निनादाने
संपूर्ण नीरा नदीचा परिसर दुमदुमून गेला होता. या पवित्र स्नानानंतर माऊलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा भावपूर्ण निरोप घेतला असून सोहळा सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झालाय. नीरा स्नान उरकून दुपारी हा सोहळा पालखी सोहळ्याचे प्रणेते श्रीमंत उर्जितसिंह हैबत बाबा यांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमाच्या यादीत समावेश. राज्य शासनाने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केलाय. या संदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले. परिपत्रकानुसार स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांची जयंती दरवर्षी 22 जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्यात येणार आहे. त्यानुसार मंत्रालय तसेच राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. हा कार्यक्रम राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमध्येही आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या. खेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत मका, शुगर ग्रास आदी चारा बियाणासाठी ऑनलाईन मागणी केलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना 37 पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मोफत बिमाणांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत यांनी दिली. महाराष्ट्र कबड्डी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी शाळा मांजरेवाडी, पिंपळ, मांजरेवाडी, धर्म तसेच मलघेवाडी या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. 4 वर्षीय बालिकेवरील कथित अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथे 4 वर्षीय बालिकेवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या शिष्टमंडळाने खेड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. या निवेदनात आरोपीवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजगुरुनगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, शांताराम भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. क्षितिज फाउंडेशनचा आनंदी रूम उपक्रम. श्री शिवाजी विद्या मंदिरात मुलींसाठी अत्याधुनिक सुविधा. किशोरवयीन मुलींच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत क्षितिज फाउंडेशनच्या वतीने श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण येथे आनंदी रूम या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून विद्यार्थ्यांना मासिक पाळी दरम्यान आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. आनंदी रूममध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅडची उपलब्धता, सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन, मासिक पाळी व महिलांच्या आरोग्याबाबत माहिती देणारी पुस्तके, स्वच्छ बाथरूमची सुविधा तसेच 24 तास डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाला चाकण उत्तरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, चाकण दक्षिणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंकी, पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम, शाळेचे प्राचार्य अनिल ठुबे, राजेंद्र खाडे तसेच क्षितिज फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल कदम यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी स्नेहल चौधरी कदम. मी क्षितिज बहुउद्देशीय संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे आणि आम्ही गेल्या 12 वर्षापासून मासिक पाळी जनजागृती हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत आणि त्या अनुषंगानेच त्याच्यामध्ये आमचा आनंदी रूम हा प्रोजेक्ट आहे. आणि आज मला सांगायला आवडेल की पुणे जिल्ह्यातली पहिली रूम ही शिवाजी महाविद्यालय चाकण, जिल्हा पुणे येथे होत आहे. आज त्याचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आणि आनंदी रूम ही खरं तर मासिक पाळी व्यवस्थापनासाठी बनवलेली ही एक कॉन्सेप्ट आहे, ज्याची इट्स अ पिरियड फ्रेंडली रूम अँड टॉयलेट प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये मुलींना वापरण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा स्टॉक आहे, वेंडिंग मशीन आहे, डिस्पोजेबल मशीन आहे. ज्या मुलींना खूप क्रॅम्प्स येतात अशा मुलींसाठी आरामासाठी आम्ही बेड इथे उपलब्ध करून दिलेला आहे. मिनी लायब्ररी सेटअप इथे आहे. सोबतच आम्ही स्वच्छता कमिटी तयार करून दिली, ज्याच्यामध्ये शाळेतल्याच मुली आणि त्यांच्यासोबत एक लेडीज स्टाफ अशा मुली ह्या सगळं मेंटेन करण्याचं ते काम करणार आहेत. सोबतच एक गायनेकोलॉजिस्ट इथे कनेक्ट आहे आणि इथे टोल फ्री नंबर्स दिले आहे, ज्यांना कोणाला काही अडचण आली तर त्याचाही त्या उपयोग करू शकतील. आणि क्षितिज फाउंडेशनचं प्ले स्टोअरला फ्रीमध्ये पिरियड ट्रॅकर ॲप आहे, त्याचाही त्या लाभ घेतील. आणि आज इथे खूप छान पद्धतीने हा सोहळा पार पडला आणि मुलींना नक्कीच, कारण शिवाजी महाविद्यालयामध्ये जवळजवळ 2000हून अधिक मुली शिकतात, सगळ्या गरजू मुली आहेत आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 15 जुलै 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात.
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, त्याचप्रमाणे कांदा बटाटा असेल. कांदा बटाट्याची आवक ही कमी झालेली आहे. तसेच फळभाज्या व पालेभाज्यांची फळभाज्यांची आवक आहे, परंतु पालेभाज्याची आवक ही घटलेली आहे. आज रोजी कांद्याचे भाव 25 ते 30 रुपये 50 पैसे किलोला झालेले. त्याची आवक ही 2300 पिशवी झालेली. त्याचप्रमाणे बटाटे असेल, बटाट्याच्या पिशवीची आवक ही 2800 पोती झालेली आहे. परंतु बटाट्याला भाव 8 ते 12 रुपये भाव आहे. त्याचप्रमाणे इंदोर बटाटे असेल, इंदोर बटाटे 12 ते 14 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे लसूण असेल, लसूण 90 ते 180 रुपये किलो भाव आहे. त्याचप्रमाणे आता फळभाज्यामध्ये असेल, फळभाज्यामध्ये कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर 15 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी 40 ते 50 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव कमी झालेले आहेत. टमाटे 15 ते 20 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे हे कारले असेल, कारले 40 ते 45 रुपये किलो आहे. गवार 80 ते 90 रुपये किलो आहे. दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव वाढलेले आहे. शेवगा 80 ते 90 रुपये किलो झालेला आहे. मिरचीसुद्धा 40 रुपये, काळी मिरची 40 रुपये झालेले आहे. ज्वेलरी मिरची 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. दोडका 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरचीचे भाव टिकून आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवड्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. श्रावणी घेवडा 100 रुपये किलो झालेला आहे. वालवर असेल, वालवरसुद्धा 80 ते 90 रुपये किलो झालेले. चवळी 30 ते 35 रुपये किलो झालेले. तोंडलीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. आज 160 ते 70 रुपये किलो झालेले आहे. पावटा 60 ते 70 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. गाजराचे भाव टिकून आहे. गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळे 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट असेल, बीटाचा सुद्धा भाव टिकून आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. तुरीचे भाव, आज तुरीची आवक झालेली आहे. आज तूर 110 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे आज वाटाण्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वाटाणा 160 ते 170 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर काल 50 ते 60 रुपयाला गड्डी होती. तीच कोथिंबीर आज 40 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.